नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातकडून लैंगिक अत्याचार, नाशिकमध्येच IT कंपनीत धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार, नंतर अमरावतीत तरुणींवर लैंगिक अत्याचार आणि आता नाशिकच्याच पंचवटीत गजवाये हिंद करत तरुणीवर लैंगिक अत्याचार। या सर्व प्रकरणांमुळे महाराष्ट्र हादरलाय। त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। नाशिक जिल्ह्यातून छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे यांसह अनेक नेते सत्तेत आहेत। मात्र तरीही नाशिक जिल्ह्यात खरात प्रकरण घडतं, IT कंपनीत अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरण घडतं, गजवाये हिंद करत तरुणीवर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण घडतं। त्यामुळे नाशिकचा बिहार होतोय की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय। नाशिकमध्ये कॅबिनेट मंत्री असूनही अशी प्रकरणं घडत असतील तर एक जिल्हा सांभाळू न शकणारे हे मंत्री उद्या राज्य काय सांभाळणार? नाशिकच्या पंचवटीत तन्झीर इनामदार या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यानं 20 वर्षीय हिंदू मुलीवर अत्याचार केला। आरोपीनं तिच्या गळ्यातील तुळशीचा हार आणि हातातील काळा धागा जबरदस्तीनं काढून घेतला। त्यानं तरुणीला म्हटलं की मला तुझ्याशी लग्न करायचंय आणि मुस्लिम रीतिरिवाजानुसार गजवाये हिंद करायचा। या प्रकरणामुळे आता केवळ नाशिकमध्येच नव्हे तर देशभरातील हिंदू संघटनांच्या लाखो कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात इतर अनेक महिलांचे फोटो आणि व्हिडिओ आढळलेत। आरोपीनं ते कोणत्या हेतूने रेकॉर्ड केलेत याचा तपास सध्या सुरू आहे। आरोपीनं आणखी काही महिलांचं शोषण केलंय का, त्याचे इतर साथीदार कोणी आहेत का याचा तपासही पंचवटी पोलिसांकडून सुरू झाला आहे। सध्या आरोपी तन्झीर पोलिसांच्या ताब्यात असून त्याला 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नाशिकच्या पवित्र भूमीत असा प्रकार घडल्यानं भाजप आमदार देवयानी फरांदे आणि सकल हिंदू समाजाचे अधिकारी पवन वराडे यांनी संताप व्यक्त केला आहे। फरांदे म्हणाल्यात की हे देवाभाऊंचं राज्य आहे, इथं अशी कृत्य सहन केली जाणार नाहीत। आरोपीचं घर पाडण्यासाठी बुलडोझर चालवा आणि दोषींवर खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा द्या। तर सकल हिंदू समाजानंही या प्रकरणाची लव जिहादच्या दृष्टिकोनातून चौकशी करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे आता या प्रकरणी आरोपी तन्झीरवर काय कारवाई होणार आणि पोलीस प्रशासन गजवाये हिंद असा प्रकार रोखण्यासाठी काय पावलं उचलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। जाता जाता गजवाये हिंद म्हणजे काय हे पण ऐकूयात। गजवाये हिंद ही एक कट्टरपंथी संकल्पना असल्याचं म्हटलं जातं। गजवाये हिंद हा शब्द काही इस्लामी हदीसांमध्ये आढळतो आणि त्याचा ऐतिहासिक संदर्भ हिंद अर्थात भारतीय उपखंड संबंधित एक युद्ध किंवा मोहीम असा लावला जातो। मात्र हा अर्थ सर्वमान्य किंवा आजच्या काळात लागू होणारा धार्मिक आदेश मानला जात नाही। काही कट्टरपंथी किंवा दहशतवादी संघटना मात्र या संकल्पनेचा विकृत अर्थ लावून भारताविरुद्ध धार्मिक युद्ध असा प्रचार करतात आणि तरुणांची माती भडकवण्याचा प्रयत्न करतात। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त। पाहत रहा LS मराठी फक्त। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।